तो खेळाडू एक मोठी इनिंग साकारतो आणि ते जीवदान मिळालं इथे योगेशला। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील। अथर्व पवळे पहिलाच बॉल यावेळेस इनसाइड एज मैदानाच्या मध्ये होती। बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलेलं नाहीये। संघाची धावसंख्या स्थिर असेल। शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक, 28 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे। थोडंसं टीम मीटिंग वेळ घेतला जातोय। चर्चा मैदानामध्ये आहे आणि चर्चा बघायचं मैदानामध्ये कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये हा सामना रंगणार। योगेश बोत्रे यांच्याकडे खऱ्यातनं प्रचंड मोठा अनुभव आहे। किती उन्हाळे बघितले, यापेक्षा किती चटके झेललेत हे आज प्रत्येकाचा अनुभव इथे मात्र पणाला लावायचा आहे। बॉल तयार अथर्व। ओहो, यावेळेस अप्पर कट, चेंडू डीप कव्हरला, खेळाडू आहे चेंडूच्या खाली आणि झेल तिथे झालाय। योगेश होतील बाद। यावेळेस मैदानामध्ये बघायचं आता योगेश मैदानामध्ये बाद झाला आणि आता योगेशची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील। ओमकार शेलार तगडे ताकदवान आहेत, मजबूत देहीशीच असणारा ओमकार। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावा अजून बनवायच्या आहेत। समीकरण थोडस बदलवण्याचं काम मात्र अथर्वने इथे केलं। ओमकार स्ट्रायकर तयार। यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, खडे खडे स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत आणि ओमकार सांगत असेल तू चल मैं भी आया, विकेट। आणि इथे आपण पाहिले गेले तर मला वाटतं आकाश खरात नॉन स्ट्राइक एंडला आहे, तर स्ट्राइकच्या फलंदाजांना जास्त काही करायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही। तुमचं एकच काम बनतं की तुम्ही जास्तीत जास्त आकाशला स्ट्राइक वरती आणा। नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल इथे होतील। सुधीर साळुंखे 51 धावा, 9 चेंडू शिल्लक, अजूनही 28 धावा मात्र ज्या बनवायच्या आहेत। बघायचं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील आता अथर्व पवळे। ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस अथर्वची जी बघायला मिळते। डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ, त्यानंतर डीप कव्हर मध्ये खेळाडू तैनात। ओ यावेळेस बघायचं मैदानाच्या आतमध्ये सुधीर आले आणि आल्या पावली मात्र मागे निघून चाललेत। विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये अथर्व पवळेची। यावेळेस विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो इथे अथर्व। 8 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा अजून बनवायच्या आहेत। प्रत्येक खेळाडू येऊन जर आपण पाहिलं तर निश्चितपणे फक्त षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न इथे करतोय। एकही खेळाडूने ती मानसिकता दाखवली नाही की नॉन सेकंडला आकाश खरात आहे, आपण स्ट्राइक त्याला देणं गरजेचं आहे, परंतु इथे अथर्वचं कौतुक आहे। अथर्वने ते विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार। बघायचं मैदानाच्या पुन्हा एकदा यावेळेस नवीन बॅटर दाखल इथे होतील। उमेश
यावेळेस बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय चेंडू खेळलाय, जमीन समांतर खेळला, स्ट्रोक सिंगल तरी इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे केला जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. 53, 7 चेंडू शिल्लक, 26 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. या सामन्यातला हा चेंडू अतिशय महत्वाचा म्हणावा लागेल. आता अथर्व तयार, स्ट्राइक वरती उमेश. पॉइंट मध्ये तिथे चेंडू खेळलाय आणि चेंडू अडवलाय. चेंडू तिथे बघायचा डाट. या षटकामध्ये धावेला पुरेपूर ब्रेक लावण्याचं काम अथर्व पवळेने केलेले. फक्त